स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आता छान स्नान वगैरे केलं मी सकाळी लवकर 6 वाजलेले आहेत आणि आता मी ही पूजा जी मांडलेली आहे तिची उत्तर पूजा करणार आहे. सिंपलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते. त्याचबरोबर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा. तर इथे मी ना छान त्रिपुर वाती आणलेल्या, तर त्यासुद्धा मी दाखवते तुम्हाला कशा लावायच्या, काय बोलायचं ते, म्हणजे हे वाती लावताना कोणता मंत्र बोलायचं, कशी भिजवायची. आता मी भिजवणार आहे थोड्या वेळात, कारण का ह्या वाती आपण संध्याकाळी घरात किंवा मंदिरात, आता आम्ही मंदिरात सुद्धा जाणार आहोत ना, त्यामुळे मी मंदिरासाठी एक वाती आणली आणि घरात लावण्यासाठी एक वाती आणली. तर शिवाच्या मंदिरात किंवा कोणतेही, आता आम्ही जातो अंबाभवानी मंदिरमध्ये जिथे कार्तिक स्वामी दर्शन करतो तिथे मी लावते, आणि शिव मंदिरामध्ये लावू शकता. सगळ्यात बेस्ट आपल्या घरामध्ये लावून शांतपणे, कधी कधी मंदिरात गर्दी असते, मग आपल्याला जप करायला मिळत नाही, मग घरी आपण छान लावून तिच्यासमोर जप करू शकतो. तर पूजा उचलते. श्रावणी तिची तयारी करते, तिचं स्कूलचं सुरू आहे आणि मी विचार केला का तिचं होतं आहे तोपर्यंत मी माझी रांगोळी वगैरे काढून घेते बाहेर क्लिनिंग करून. आणि असे इथे स्वामी, आणि आजचा दिवस, आज आहे त्रिपुरी पौर्णिमा. हे तुम्हाला स्वामींचं दर्शन, इथं स्वामींचं दर्शन होत नाही, हे मध्येच आलेलं आहे. तर आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना प्रार्थना प्रार्थना. सुरुवात करते मी माझ्या ब्लॉगला, आणि जसं होईल तसं तुमच्याबरोबर शेअर करते. तर सगळ्यात अगोदर बाहेर सगळं धुवून घेतलं, क्लीन करून घेतलं आणि फडक्याने छान पुसून कोरडं केलं. त्यानंतर इथे उंबरठ्याला हळदीचं लेपन करते. हळदीचं लेपनमध्ये मी हळद थोडीशी घेते, अर्धा चमचा, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं पाणी मिक्स करून त्याचं असं थोडंसं जाडसर लेप तयार करते आणि तो असा उंबरठ्याला लावते. तर सिंपल एवढंच घ्यायचं आणि सिंपल अशा प्रकारे लावून टाकायचं. तर ही माझी डिझाईन, ही मी असं करते. तर प्लेन लावून घ्यायचं. तर उंबरठ्याला हळदीचं लेपन लावल्यावर अशी सुंदर रांगोळी काढली मी. आज पौर्णिमा होती ना, म्हणून मी सफेद कमळ काढले सुंदर, आणि दिवाळीचा सुद्धा लास्ट दिवस होता, त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण रांगोळी काढून घेतली. आज कार्तिक पौर्णिमा, त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमा, म्हणून अशा प्रकारे मोठी रांगोळी काढलेली. तर बाहेर क्लिनिंग करून छान रांगोळी वगैरे काढून घेतली. तुम्ही बघितली सुंदर रांगोळी फास्टमध्ये काढले. मला ना एकच टेन्शन असतं का मी काम करताना श्रिया उठेल का, तरी मध्येच मग श्रावणीची केस वगैरे बांधून दिली, ती स्कूलला गेली, तिला वेण्या बांधायला, त्यामुळे ती गेली स्कूलला, तिला हे केलं. आणि आता मी माझी रांगोळी वगैरे कंप्लीट केली आणि आता इकडचं पूर्ण उचलते, पूजा उत्तर पूजा करते आणि देव्हारा क्लिनिंग करून घेते. तर उत्तर पूजा सिंपलमध्ये मी कशी करते ते तुम्हाला दाखवते. जशी आपण प्रेमाने पूजा मांडतो ना, तशीच प्रेमाने उत्तर पूजा करायची असते. म्हणजे पूजा जी मांडलेली आहे ती मांडणी उचलायची असते. सगळ्यात अगोदर मी दिवे लावून घेतले, धूप लावला, म्हणजेच अगरबत्ती लावून घेतली. त्यानंतर आपण जिथे पूजा मांडली आहे ना, तर त्या देवतांना हळद कुंकू व्हायचं आणि अक्षदा व्हायच्या. तर अक्षदा वाहताना एकच मंत्र म्हणायचं, पुनरागमनच्च, म्हणजे पुन्हा तुमचं माझ्या घरी आगमन व्हावं ही इच्छा. आणि जी मी सेवा केली आहे ती अधिक चांगल्या रीते पुढच्या वेळी हो हीच प्रार्थना करायची देवाला. देवाला तेच सांगायचं का पुन्हा जेव्हा मी ही सेवा करेल ती अधिक सुंदर व्हावी. आणि इथे कृष्ण बाप्पाची पप्पी घेताना मी, त्यानंतर आपण जे काही देवाला वाहिलेलं ते सगळं एका साईडला काढून घ्यायचं. इथे ओटी होती ती काढून घेतली, त्यानंतर इथे वस्त्र काढून घेते कृष्ण बाप्पाचे, आणि त्यानंतर ती मूर्ती आहे ती एका मोठ्या परातीमध्ये ठेवून देते, कारण का आता पूर्ण देवघरातल्या मूर्त्या मी क्लीन करणार आहे, आंघोळ करणार आहे, त्यामुळे एका साईडला ठेवून देते. जर असं करायचं नसेल ना, पूर्ण आपल्याला देवघर क्लीन करायचं नसेल, तर ज्या मूर्तीचा अभिषेक पूजा करून मांडलेली आहे ती मूर्ती पुन्हा अभिषेक पूजा करायची, सिंपलमध्ये स्नान घालायचं आणि ज्या जागेवर आहे तिथे आपण ठेवून द्यायचं. तर आता सगळं मूर्त्या मी काढून घेतल्यात. त्यानंतर जे काही आहेत फुलं वगैरे, तर इथे खोटी फुलं मी मांडलेली ना ती काढून घेतली, दिवे वगैरे साईडला काढून घेतले. त्यानंतर आपण जी काही खरी फुलं वाहिलेली असतात देवाला, तर ती देवाला वाहिलेली असतात, त्याच्यामध्ये थोडंसं तरी देवी तत्त्व त्याच्यामध्ये उतरलेलं असतं, देवांचं थोडंसं गुण उतरलेलं असतं, त्यामुळे त्यांना नमस्कार करायचा, त्यांचा सुहास घ्यायचा, डोळ्यांना लावायचं आणि मग ते एका निर्मल्याच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचं, कारण का आपण ते विसर्जन करणार. इथे गाय तुम्हाला वाटलं असेल मी का मांडलेली, तर कृष्ण बाप्पाला गाय फार आवडते आणि एवढी सुंदर गाय होती ना, तर मला तिला मांडण्याचा मोहच आवरला नाही, त्यामुळे मी तिला मांडलं. आणि अशा प्रकारे एक एक ज्या वस्तू मी पूजेमध्ये मांडलेल्या त्या सिंपल अशा काढून घेतलेल्या आहेत. फुलं मी व्यवस्थित ठेवून दिलेली आहे, नेक्स्ट टाईम त्यांचा उपयोग करेल त्यासाठी.
आणि काय थोडीशी खराब वगैरे झाली असेल ते आपण त्यांना क्लीन करून सुकवून ठेवून द्यायची. आता मी चौरंग वगैरे उचललं आहे. इथे तुळशीमध्येचं जे वृंदावन आहे ते सुद्धा एका साईडला ठेवून दिलेलं आहे. आता आपली ही जागा रिकामी झालेली आहे. त्या जागेवर आपण हळद कुंकू अक्षता व्हायच्या आणि तिथे सुद्धा आपण नमस्कार करायचा, कारण का आपण त्या जागेवर पूजा मांडलेली होती. आणि इथे मी तुम्हाला दाखवते का आहे बघा मी कशावर मांडलेलं. तर एक फळी आहे आणि त्याच्यावर 2 टेबल, म्हणजे त्याच्या खाली 2 टेबल ठेवले, त्याच्यावर फळी ठेवली आणि त्याच्यावर मांडलेलं, कारण का मला थोडी हाईट पाहिजे होती. टेबल तसा माझ्याकडे आहे पण मला थोडी हाईट पाहिजे होती, म्हणून मग मी असा जुगाड केलेला. तर असं जुगाड करायला लागतं कधी काय, कारण का तुळशीला वृंदावन आहे ना ते खूप वजन आहे, त्यामुळे ते तसं करावं लागलं. आता इथे अजून एक गोष्ट सांगेल, आपण तुळशीमध्ये ना कोणतीही आपण अगरबत्ती वगैरे किंवा आता तुळशीमध्ये भरपूर सारे ओटी वगैरे ते घालायचं नसतं वृंदावनामध्ये, ते बाहेरच साईडला ठेवायचं असतं. एखादं पिवळं किंवा सफेद फूल तुम्ही तुळशीला वाहू शकता. आणि माझं ना मी तुळशीमध्ये शालिग्राम ठेवते, तर एका साईडला असं शालिग्रामची जी असते ना आपलं शालिग्राम हे ते मी आपल्या तुळशीमध्ये ठेवते. त्यामुळे तुळशीमध्ये आपण अगरबत्ती वगैरे काहीही लावायचं नसतं. तर तुळशीमध्ये फक्त एक पिवळं किंवा सफेद फूल आपण वाहू शकतो, तुळशीला लाल फूलसुद्धा व्हायचं नसतं. तर अशा प्रकारे माझं काय आजचं सेवा. आणि आता हे देवघर आहे ते पूर्ण क्लीन करते. तर अशा प्रकारे आता मी क्लीन करून घेते सगळं मस्तपैकी. आणि हे असं मी मांडलेलं पूजा, तर थोडं जुगाड करायला लागतं. माझ्या टेबल आहे पण ना तो खूप हाईटने कमी वाटतो आणि मग ती पूजा खाली जाते, हे वर होतं, त्यामुळे थोडीशी ह्या टेबलांवर मांडल्याला का हाईट वाटते. आणि देवघर क्लिनिंग करून घेते, देवांना आंघोळ घालून घेते आणि माझी पूजा मांडणी करून घेते, म्हणजे मी संध्याकाळी व्यवस्थित पूजा करेन. तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं आषाढ एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत मी 33 गोपदम रांगोळीचं व्रत करते. तर ते माझं व्रत पूर्ण झाल्यामुळे आजपासून म्हणजे कार्तिक पौर्णिमेपासून मी लक्ष्मीपदमची रांगोळी देवघराच्या इथे काढते. त्याचबरोबर गायत्री पदम, त्याचबरोबर वाराची रांगोळी, कमळ आणि त्याचबरोबर छोटीशी रांगोळी अशी मी देवघरापुढे काढते. आता ही रांगोळी आषाढी एकादशीपर्यंत अशीच काढणार, त्यानंतर पुन्हा माझं 33 गोपदमचं व्रत सुरू होणार. तर असं काही मी रांगोळी देवघरापुढे काढते. तर सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घातली आणि त्यानंतर इथे ना फुलं वाहिली. फुलं थोडी कमी होती, त्यामुळे मी जे कमळ ठेवले ना पिशवीत भरून ते पुन्हा देवघरात मांडून घेतले. अशा प्रकारे आज पौर्णिमा होती तर त्यामुळे असं वाटलं का छान वाटतील. आणि खोटी फुलांना ना भलेही सुगंध नसेल पण डोळ्यांना एक आनंद देऊन जातात. ते आपण बघतो ना जेव्हा डोळ्यांनी, तेव्हा ते एकदम सुंदर दिसतात. भलेही त्यांना सुगंध नाही किंवा काही नाही आहे, पण आपल्याला बघताना ते सुंदर वाटतंय ना, तर आणि आपल्या मनाला सुद्धा छान वाटतं, तर त्यासाठी वाहून घेतली. तर फायनली इथे माझी पूजा झालेली आहे. सुंदर अशी मस्त वाटते, धूप लावून दिलेला आहे आणि खूप छान वाटतं. जेव्हा मी सफेद अंथरते ना कापड तेव्हा जरा उजेड जास्त पडतो, असं जास्त छान वाटतं. आणि श्रियाल उठलेला आहे, त्याचा आवरते सगळं. तो आला, श्रियाल ये, हां त्याला यायचं आहे, लगेच यायचं आहे, त्याला दाखवते तुम्ही. तर हां श्रियाल उठलेला आहे. श्रियाल आता सगळं देवाचं झालं, सगळी छान पूजा झाली. आता श्रियालची शंभू करणार, त्याला खाऊ देणार आणि शंभू करणार. उठला ना तर आमचे ते एक काम चालू आहे घरात. आणि हां त्याच्या पप्पाला त्रास देतो अशा प्रकारे आहे. आहे का सगळ्यांना? अरे आहे कसं म्हणजे बोलू. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मी सकाळी तुम्हाला स्वामींची सेवा केलेली दाखवली. छान असे कमळ वाहिलेले. आता इथे मी माझ्या वैभवलक्ष्मी मातेची पूजा करते. बाहेर छान दिवे लावलेले आहेत, त्याचा शूट तुम्हाला श्रावणी दाखवेन. आता मी माझं घरातली पूजा मांडून घेते आणि थोड्या वेळात ती दिवे वगैरे लावले का ती तुम्हाला बाहेर जे काय डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर आम्ही छान असं आपण दिवाळीला कसे दिवे वगैरे लावतो तसं लावतो. थोड्याशा कमी प्रमाणात लावतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भरपूरच लावतो. तर देवाऱ्यात पण लावून घेते दिवे वगैरे, सगळी पूजा करते, पूजा मांडणी करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर आज दिवाळीचा लास्ट दिवस मानला जातो, देव दिवाळीसुद्धा बोलतात. आणि आजच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असते, त्यामुळे छान आपण दिवाळीला कसे दिवे लावतो तसे लावलेले आहेत दिवे बाहेर, घरात. आणि सगळीकडे शूट नाही केलेले आहे, थोडक्यात तुम्हाला दाखवते. श्रावणीसुद्धा खूप सारं शूट नाही केलं. तर अशा प्रकारे छान सगळीकडे दिवे लावलेले. आणि आज होतं माझं वैभवलक्ष्मी व्रत, तर त्यामुळे इथे पूजेची तयारी करून घेतलेली. त्याचबरोबर इथे 2 ज्या
त्रिपुरारी वाती आहेत त्या मी तुपात भिजवून ठेवलेल्या. तूप थोडंसं गरम करायचं म्हणजे ते वितळलं ना का त्याच्यामध्ये वाती भिजवून ठेवायच्या. आणि एक वाती मी मंदिरात नेणार होती पण मी मंदिरात गेली नाही, श्रावणी गेलेली. आणि एक वाती मी घरात जाळली, ती तुम्हाला पुढे दिसेलच. आणि अशा प्रकारे वैभवलक्ष्मी मातेचं जे नैवेद्य प्रसाद पूजा जे काही असतं ते मांडून घेतलेलं आहे. आणि इथे मी बसली पूजेला. तर दर शुक्रवारी माझं व्रत असतं वैभवलक्ष्मीचं. मी श्रावण महिन्यात सुरू करते, एक तर श्रावणच्या पहिल्या शुक्रवारी सुरू करते किंवा जेव्हा वरदलक्ष्मी व्रत असतं दुसऱ्या शुक्रवारी सुरू करते. आणि मग त्याच्यानंतर 11 किंवा 21 तसं माझं व्रत मी करते आणि हे दरवर्षी करते मी. इथे माझी पूजा वगैरे करून झाल्यावर श्रियाल होता मला मदत करायला. तर इथे श्रियाल जास्तच मदत करत होता. त्यालासुद्धा खूप आवड आहे. तो खेळता खेळता माझ्याजवळ येतो, त्याला जे काही आवडतं ते तो करतो. आणि तो छोटा आहे अजून, त्यामुळे त्याला जे आवडतं तसं मी करून देते. तो मांडीवर बसतो, पुन्हा उतरतो, त्याला जे काही करायचं असेल ते करतो. तर अशा प्रकारे माझं वाचन होतं पोथीचं आणि ते मी कंप्लीट केलं. सगळं माझं पूजा वगैरे झाली. लक्ष्मी मातेची पूजा झाल्यावर इथे मी कर्पूर वात जाळली आणि त्याच्यावर महामृत्युंजय मंत्राचा जप केला. शिवाला अत्यंत प्रिय आहे हा मंत्र. तर छान त्रिपुर वातसुद्धा लावून घेतली आहे इथे. आणि वैभवलक्ष्मी मातेची सेवासुद्धा इथे झालेली आहे आणि इथे मी उभी आहे अशी. तर श्रियालनी खूप मस्ती आणि कधीपासून त्याचं खूप सगळं घरात पसरवून ठेवलेलं आहे सामान. आता आवरते मी. आणि सेवा सुंदर झालेली आहे आज पौर्णिमेच्या दिवशी. शक्य झाल्यास रात्री 10 वाजल्यापासून कार्तिक स्वामी दर्शन आहे, पण मंदिर आमच्यापासून खूप लांब आहे, म्हणजे थोडं लांबच जावं लागेल. तर झालं शक्य तर गेली तर तुमच्याबरोबर शेअर करेल. आता मी नैवेद्याचं जेवण बनवते, त्यामध्ये खीरसुद्धा आज मी बनवली नाही, माझी खूप घाई झाली. तर खीरसुद्धा बनवायची आहे. त्यासाठी मी देवीला चणे गूळ वगैरे बताशे आणि लाह्या वगैरे यांचा नैवेद्य दाखवला. आता जेवणामध्ये मी खिरीचा नैवेद्य दाखवते. इथे आपले स्वामी आहेत आणि आज त्रिपुरारी पौर्णिमेची सेवा माझी महालक्ष्मी मातेची. आज खूप सुंदर दिवशी पौर्णिमा आलेली, म्हणजे शुक्रवारी पौर्णिमा म्हणजे खूप मोठा योग असतो. शुक्रवारी पौर्णिमा येणं आणि यावर्षीची दिवाळीसुद्धा शुक्रवारीच आलेली. तर त्या दिवशी वैभवलक्ष्मी मातेची महालक्ष्मी मातेची सेवा आपल्या हातनं होते ना, खूप चांगलं असतं. इथे छान असे महास्वामी आपले. आणि मी आता माझी कामं करते. माझा मुलगाने सगळा पसारा घातला, तुम्हाला दाखवते. हा बघा पसारा. आणि अर्धा आम्ही उचलला आहे, तर थोडासा आहे तो पण उचलतो. काय करत होता पिल्लू? मस्ती. त्याला भूक लागली असेल, त्याला आता हो. आता मी बनवते छोले पालक. छोले चणे इथे उकडत ठेवल्यात. खिरीसाठी दूध तापत ठेवले. इथे तांदळाची खीर बनवते. आणि इथे पालक पनीरसारखं सेम करायचं. असं मी काजूची पेस्ट करून घेते, कांदे कट करून घेतले, अद्रक लसूण पेस्ट माझ्याकडे आहे. ते छोले उकडून झाल्यावर मग आपण सेम म्हणजे पनीर घालतो त्याऐवजी छोले घालते. तर मी फोडणी दिलेली आता. अख्खा गरम मसाला मिक्सरला बारीक वाटलं आहे, धने वगैरे जिरं सगळं. आणि त्याचबरोबर ना इथे छोले उकडून घेतले आणि इथे कच्चा पालक आहे त्याची पेस्ट करून घेतलेली. थोडा पसारा आहे माझा, मी रेसिपी दाखवत नाही आहे, पण पालक पनीर जसं मी बनवते ना, मी अख्खा गरम मसाला पिसून घालते आणि त्याचा आता स्मेल येतो आहे ना, तो एक नंबर स्मेल असतो. म्हणून मी अख्खा गरम मसाला नेहमी पिसून घालते. मी चांगलीच घामाघूम झाली किचनमध्ये. आणि माझा श्रियाल मस्ती करतोय, नुसता मस्ती करतोय ना. आणि आता जेवण होते, शिजते. तर खीर बनवलेली तांदळाची, त्यानंतर छोले पालक. आज शुक्रवार होता ना, म्हणून चण्यांची भाजी बनवायची होती आणि त्यामुळे छोले पालक बनवलं. त्याचबरोबर खीर आणि भात. तर आज होतं पौर्णिमा आणि शुक्रवार, त्यामुळे आजच्या नैवेद्यामध्ये कोणताही आंबट पदार्थ घातलेला नव्हता. आणि सिम्पलचं साधंसं नैवेद्य बनवलेलं देवासाठी आणि ते देवांना दाखवलं. आणि सुंदर थोडक्यात तुमच्याबरोबर पूजा शेअर केलेली आहे, जास्त नाही केली. वैभवलक्ष्मी मातेची पूजा मी तुमच्याबरोबर अगोदर शेअर केलेली आहे. आजची सेवा कशी वाटली ते जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. छोटासाच व्हिडिओ आहे. तर भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.